रायगडचा टायगर. मग अशी आमची थोडीशी बातचीत केली. आम्ही उस्मानला म्हणालो, उस्मान तुम्ही एक धाव का नाही घेतली? तुम्हाला एक धावच घ्यायला गेलो आणि तिथे माझा विकेट गेला. तलोजावासी भरपूर प्रमाणात आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वलवलीवासी देखील भरपूर प्रमाणात आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सलामीची जोडी आपण पाहिले तर वलवलीची आपण पाहू शकता. वलवली म्हणजे आमचे सत्यवान म्हात्रे, एक चांगले समालोचक, एक चांगले आपण आता भजन देखील ते खूप चांगले तऱ्हेने गातात. सलामीची जोडी आपण पाहू शकता मैदानात दाखल झाली. ऋषी आणि आपण बघली तर रत्नदीप ही जोडी गोलंदाजी मार्कवर आपण आता यावेळेला बाग 11 तलोजाच्या माध्यमातून सामना सुरू होतोय. टाइम बघा सेट केले गेलेले आहे, 12:15 बरोबर झालेले आहेत. दुपारचा रंध्र ते ऊन आता आपण मैदानावर जाणवतोय आपल्याला. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक सपन येतोय. पहिला चेंडू उडवला यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारच्या बाहेर षटकार. थँक्यू डिझे, थँक्यू. जे प्रेक्षक उभे आहेत ना त्यांना विनंती आहे, तलोजावासी जे प्रेक्षक त्यांना विनंती की कृपया थोडंसं आपण खाली बसा. खरं तुम्ही या स्पर्धेची आणबाण शान आहात. क्या बात आहे. बघा फक्त आपण इथून सूचना केलं लगेच त्याचं मान्य केलं. सपन हो शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू पूल करायचा होता यावेळेला. शॉर्टलेग रिजन मध्ये खूप चांगला झेल घेतला. सपन सांगत असेल पहिला तुमचा तर दुसरा आमचा बॅटर बाद. थँक्यू डिझे. 2 सामने झाले. पहिला सामना जिंकला आपण तर जयगणेश विष्णू स्पोर्ट्स नावाने आणि दुसरी मॅच जिंकली आपण तर रोंजन सी संघाने. नवीन बॅटर आपण मॅच पाहतोय. वलवली पक्ष बाग 11 तलोजामध्ये आपण मॅच पाहतोय. तलोजा म्हटलं तर उस्मान पटेल. जितकं या खेळाडूला रायगडमध्ये मान आहे तितकंच कल्याण डोंबिवलीमध्ये देखील अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू, मनमिळावू स्वभावाचा हा खेळाडू आपण पाहू शकता. मिडॉनला क्षेत्ररक्षण करतोय उस्मान. अलीला आपण एसटी रक्षाच्या भूमिकेत पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन, एक क्षेत्ररक्षण कव्हरला, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. सपन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. सुयोग म्हात्रेला आपण पाहू शकता. सपन राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतं कुठारी एनकडून. हो चांगला चेंडू तर ड्राईव्ह करायला इथं भाग पाडलं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. बस बस धन्यवाद. नाही आम्ही जेव्हा इथे ह्या विभागात समालोचन करायला जेव्हा आपण तर उस्मान पटेल खेळतो ना तलोजावासी भरपूर प्रमाणात येतात. सपन हा चेंडू लिडिंग आहे, झेलची शक्यता आहे क्षेत्ररक्षकाला यावेळेला. शॉर्ट पॉइंट वरनं चूक होणार नाही. बॅटर बाद. थँक्यू डिझे. फरांनी खूप चांगला झेल घेतलाय. अप्रतिम आपण पाहिलं तर गोलंदाजी बघा. पण आतापर्यंत आपण तर पहिल्या चेंडू षटकार, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू विकेट. काय गोलंदाजी केली जाते बघितलं तर बाग 11 तलोजाच्या माध्यमातून. तलोजाचे प्रेक्षक बघा आता काहीतरी एकमेकाला कानात सांगायला लागले आहेत. खरं त्यांना कुठेतरी माहिती नाही की धावसंख्या कमी होईल इथून. बघाशे उस्मान पटेलने सांगितलं की तलोजामध्ये कर्फ्यू लागला असेल. मला वाटतं काही भरपूर क्रिकेट चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी सर्व मॅच पाहायला आल्यात. नाही उस्मान विपक्ष मुकेश. आता बिग फाईट बघायला मिळेल. मुकेश मैदानावरती दाखल झाला पण परिस्थिती जर बघितली 2 बाद आपण बघितले तर 6 धावा आहेत. आता इथून मात्र मगाची जी शिवम गोंधलीने विनिंग खेळली होता ना तशा प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. उस्मान पटेल काहीतरी सपनला आपण कानमंत्र देतोय. कारण भरपूर वर्षाचा अनुभव आहे. सांगत असेल कदाचित ओव्हर पिच शॉर्ट पिच टाकू नको अन्यथा बॅटर मुकेश त्याच्यावरती तुटून पडेल. मुकेश शेलेडकर पंचांकडून गाड घेतोय. सपन एक यंगस्टर आपण पाहू शकता. उंचपुरा गोलंदाज भरपूर वेगाने गोलंदाजी करतोय. सपन आमच्या आपण तर समालोचन कक्षा एंडकडून म्हणजे खुटारी गाव एंडकडून. स्ट्रायकरला मुकेश आपण पाहू शकता. यावेळेला मुकेश शेलेडकरला आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल मैदानावर. सपन तो मुकेश ओ ड्राईव्ह करायला भाग पडतो. वेग प्रचंड वेगावर स्वार होऊन इथे गोलंदाजी केली तर सपनच्या माध्यमातून. कारण उस्मान पटेलने काहीतरी कानमंत्र दिलाय ना. उस्मान पटेलच्या जो शाळेत शिकलाय तो परिपक्व झालाय आणि सपनला त्यांनी तेच कानमंत्र दिलाय.
बाहेर चेंडू टाकला. पिचिंग करा आपण तर इथं ड्राईव्ह करायला भाग पाडलाय. पुणे दस्तपण गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो आमच्या समालोचक अक्षयांकडून. स्ट्रायगरला मुकेशला पण पाहू शकता. आज चेंडू लिडिंग झेलची शक्यता होती. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आला होता पण त्याला बीट करून चेंडू गेला लॉंग स्टॉपला. चौकार. काय सुंदर अक्षर आहे. एमडी सर मोत्यापेक्षा सुंदर त्यांचं अक्षर आहे आणि आपल्या सुनेरी अक्षराने स्कोर बुध लिहिण्याचं काम करतात. त्याला देखील आम्ही धन्यवाद. बघा इथे बाग 11 तलोजा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला आणि त्याचबरोबर गौरी स्पोर्ट गावदेवी वलवली क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक साठी गोमाशेठ मात्रे खुटारी यांच्या वतीने वलवली क्रिकेट संघासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि तलोजा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने 3 चेंडूवर 3 विकेट प्राप्त केल्या तर गोमाशेठ मात्रे साहेब खुटारी यांच्या वतीने गोलंदाजाला सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. नक्कीच नक्कीच. एक खेळाडूंचं ना मनोबल वाढवण्यासाठी पारितोषिक लावलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर आपण आता उस्मान पटेल येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन P2 मधलं पाहिजे. इथून हे 2 बॅटर आपण पाहू शकता. या बेला रत्नदीप आणि आपण तर मुकेशची जोडी मैदानावर कशा प्रकारे बॅटिंग करते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल आपण बघतो 2 बॅटर बाद झाले 10 धावा. पहिल्या षटकात काय घडलं ते महत्वाचं नाहीये. आता करायचंय घडवायचंय. उस्मान पटेल गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला यावेळेला ऑन साइडला फ्लिक केलाय. बॉटरमॅनचा खूप चांगला वापर केलाय. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सीमारेषा बाहेर. षटकार. थँक्यू मच्छिंद्र पाटील. निव्याचे चेंडू आहेत ना त्याच्या कनेक्ट झाला ना का तो चेंडू सीमा पार जातो. उस्मानला आसमान दाखवलंय. उस्मान पटेल राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. हा चेंडू फुल लेंडलचा पायचीचं स्ट्रॉंग अपील केलंय. पंच एक्झॅक्टली काय सांगतायत की आपण तर ऑप्शन सोडून जर लेग बायच्या स्वरूपात तर 3 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने आपण तर चेंडूची पिचिंग दिशा आणि टप्पा हे तुम्हाला पाहावं लागतं लेग बिफोरसाठी. आणि गुड डिसिजन मनोज पवार SP पॅनलचे आमचे 2 पंच प्रसाद शस्त्रबुद्धे आणि आपण तर मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तर सीव. प्रसाद शस्त्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता वलवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 2 बॅटर बाद. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. उस्मान पुण्याचा गोलंदाजी मार्ग. आता चांगलं कॉन्टॅस्ट मुकेश वर्सेस आपण बघितले तर उस्मान आपल्याला बघायला मिळतोय. ड्राईव्ह केला क्लासिकल कावा ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा क्लास फटका. चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार. धावा मिनिटात 2+2 चौकार. चालू सर पाटील सर मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं एका बाजूला उस्मान पटेल तर एका बाजूला मुकेश शेलटकर ही लढत बघायला मिळेल खऱ्या अर्थाने. मुकेशने सुद्धा पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थाने सावकाराने आपल्या खऱ्या अर्थाने इनिंग्सचा इथे श्रीगणेशा केलेला आहे. नक्कीच एमडी सर बेस्ट वर्सेस बेस्ट क्रिकेट बघायला मिळणार आहे. क्वालिटी क्रिकेट उच्च दर्जाचं क्रिकेट. उस्मान कमबॅक करतो का पाहिजे. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. पुलटाजे पुन्हा एकदा स्लॅश केला यावेळेला बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमधनं चेंडू वेगाने सीमारेषा पार चौकार. थँक्यू डिझर थँक्यू. हाईट फॅक्टर चेक करा. हाईट चेक करा. बघा SP पॅनलचे पंच आहेत. लगेच सर खूण आली आहे. चेक करा. शंका जर मनात निर्माण झाली ना त्याचं विवरण झालं पाहिजे. आता मात्र लाईव्ह टेलिकास्टवाले आपण तर ऑपरेटरचं आता थोडंसं काम वाढलंय. फेअर डिलिव्हरी प्रसाद सर गुड डिसिजन. बघा त्यांच्या मनात शंका निर्माण झाली. खेळाडूंच्या मनात शंका निर्माण झाली. शंका जर निर्माण झाली ना आपण तर अजय म्हात्रे तिचं निवारण करणं फार गरजेचं आहे. अन्यथा ती शंका तुम्हाला रात्रभर झोपून देणार नाहीये. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला तब्बल 25 धावा. मुकेश शेलटकर खूप चांगली बॅटिंग करतोय. उस्मान राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चांगला चेंडू ऑन साइडला वळवलाय मनकडेच्या साईडने डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू चाललाय. वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक आलाय. थोडंसं फंबलिंग होतं. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 27.
वकास होते तिथे. पुन्हा उस्मान गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला मुकेश. बेस्ट मास्टर्स बेस्ट क्रिकेट चाललंय. रटाप उर्दकडे मार्क होतोय. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला, यावेळेला मिड ऑफला आली आहे तिथे डायरेक्ट हिटची संधी होती. बॅटर बाद होतं, बिग विकेट. संवाद मधला काढला, वाद झाला आणि मुकेश मात्र इथं धावबाद झाला. क्रिकेटचा आनंद घेतात. पुन्हा एकदा त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभारी व्यक्त खऱ्या अर्थाने स्वागतही करत आहोत. धन्यवाद एमडी सर. पूर्णपणे व्यासपीठाची जबाबदारी त्यांच्यावर. ते नवीन बॅटर तर विशाल चंद्रनगर आलाय. मुकेशने कुठेतरी मी तर म्हणेल घाई केली. एका धावेसाठी त्यांचा महत्वाचा विकेट गेलाय. तर या बॅटरकडे भरपूर क्षमता होती, गुणवत्ता होती, ताकद होती की कोणत्याही बाजूला ते मोठे फटके मारू शकत होते. आता मात्र तलोजा आपण त्या संघाच्या खेम्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा 27 धावा. गडी बाद झाले तब्बल आपण बघितलं तर 3 गडी बाद झाले. एक सांघिक यश मिळालंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येते दुसऱ्या स्पेलमध्ये सपन पटेल. सपवान पटेलला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा आपण खुटारी एंडकडून स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. नवी बॅटर आपण पाहू शकता विशाल चंद्रनगर. पाहिजे तर विशालसाठी क्षेत्ररक्षण ऑन साइडला शॉट पॉइंट लेग स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. हा चेंडू वेगवान होता, शरीराच्या दिशेने वेगाने आलाय. डॉट चेंडूची समाप्ती. अली पटेल बघा किती वेगाने चेंडूवर आलाय. त्याला माहिती आहे सिंगल जाऊ शकते. सपन पटेल आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक प्रेक्षक आहे त्याला मी विनंती करतो जरा मैदानाच्या आपण थोडंसं बाहेर व्हा. चेंडू पुन्हा पूल करताना वेगाने चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, जबरदस्त चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 29 धावा. बघा अजय देखील नाही 2 धावा आहेत अजय. नाही थोडंसं दुपारचं सत्र आहे ना. नाही बघा एक प्रेक्षक आहे त्याला विनंती करतो. मला वाटतं तलोजाचे देत जरा थोडंसं बाजूला बेटा. तुमचीच मॅच चालू आहे, कदाचित चेंडू अडला तर उगाच. सपन हो फुल लेन डिरिलचा चेंडू यावेळेला अपील केलं जातंय. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. अपील तुम्ही करू शकता. उस्मान पटेल बघा लगेच काहीतरी खेळून सांगतोय वाटतं. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन बघा. स्पोर्ट्समॅनशिपचा काय दाखवतात उस्मान पटेल, कारण त्यांना माहिती मी सिनियर खेळाडू आहे, मी यंगस्टरांना घडवायचंय, त्यामुळे ते लगेच सांगतात पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. पुणे सफाईने गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला प्रथमेशला आपण पाहू शकता. रत्नदीप आहे. रत्नदीप चौधरी. सपन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला रत्नदीपला आपण पाहू शकता. नो स्ट्रायकला आपण पाहू शकता विशाल. सपन राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. फुलटॉस आहे, लॉफ केला. यावेळेला चेंडू चालला मिडानो वाईडिश लॉंगरला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. 1 धाव ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता. यावेळेला हाईट फॅक्टर चेक करा. पुन्हा एकदा आपण बघितलं तर पंचांनी व्यस्त केलं आमच्या तिसऱ्या पंचांना. ना फेअर डिलिव्हरी नाही. विशाल मात्र बिझी शेड्यूल राहतं लगेच त्यांचं. लगेच बघा वेगाने येतात, आमच्या मॉनिटरकडे पाहत आहेत. फॉर्च्यून इव्हेंट आहे ना, म्हणजे अजय दूध का दूध पाणी का पाणी. धावसंख्या धावपल कधी वलवली संघ प्रथम बॅटिंग करताना 31 धावा. स्ट्रायकरला आपण पाहू शकता विशाल. सपंत विशाल हो फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवला यावेळेला. क्षेत्ररक्षक आपण दूरवरती आहेत. पंचांचा इशारा तर 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार. तर निश्चित स्वरूपात व्यास स्वागत आहे.
नाही, अतिथी देव भव. प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आदरपूर्वक केला जातोय आणि एमडी सर ते आदरपूर्वक करतात. सवन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला विशाल. हो, खोदून काढलाय, पुन्हा एकदा फ्लिक केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर. डाऊन दी ग्राउंड. उस्मान पटेल आहेत. गुड थ्रो. काय फेक आहे बघा ना. एक क्षेत्ररक्षण आपण आता बंधुराज क्षेत्ररक्षण करतो, दुसरा बंधुराज यष्टीरक्षण करतोय. धावसंख्या धाव फलकाची 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा आपण पाहू शकता. 12च्या सरासरीने याच आपण म्हणजे 2 षटकामध्ये सपनने धावा दिल्या, तब्बल 20 धावा दिल्या आहेत. यस एमडी सर. तर यानंतरची लढत असेल बघा, उपांत्य फेरीमधली पहिली लढत असणार आहे. श्री गणेश नावाली विपक्ष जयदुर्गा एकता 11 रोंजन क्रिकेट संघाच्या दरम्यान पहिली उपांत्य फेरीची लढत खेळवली जाणार आहे. सामना मात्र 6 षटकांचा खेळवला जाणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे एमडी सर. आणि टॅम्प बॉल सुद्धा खेळलं जाणार, 1 षटक त्यांनी असणार आहे, हे फार महत्वाचं. नाही, निश्चित स्वरूपात त्याबद्दल चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाची जी कमिटी आहे ना, आपले खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावे लागेल. कारण आपल्या या तालुक्यामध्ये अशा प्रकारे पहिलं षटक आपण पाहणार आहोत, ज्या चेंडूचा वापर केला जाईल. एक आगली वेगळी संकल्पना प्रथमच जयेश आपल्याला बघायला मिळतो. तर निश्चित स्वरूपात नाणेफेकी साडी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी संपर्क साधावा. नाही मच्छिंद्र सर, आपण म्हणतो नेहमी आपण मैदानाच्या बाहेर बघितलं तर पाणी देखील तुम्हाला मिळतं, पण आज आईस्क्रीम प्रेक्षकांची संख्या जास्ती वाढली ना. पण मी तर म्हणेल प्रत्येकाने एक एकच घ्या. नाही, त्याच्यात प्रेक्षक मात्र माहीर असतात. काही खेळाडू नंतर सांगतात अरे मी 3 खाल्ले, अरे पण एकच खाल्ला असता दुसऱ्याला आणखी 2घांना मिळाले असते. जाऊया मॅचच्या दिशेने. वकास आल्यात, वकास आल्यात. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण बॅटर पाहू शकता यावेळेला विशाल चिंद्रनकरला आपण पाहू शकता. वकास फुलटॉस आहे, पूल करत होता यावेळेला. पंच नोची खूण करतात यावेळेला. हाईट फॅक्टर आहे, त्यामुळे येणारा चेंडू फ्रीड असणार आहे. 1+1 धावा मिनिट आहेत. 38 धावा आता स्ट्राईक केला आपण पाहिले तर रत्नदीप असणार आहे. आता फ्रीट म्हणजे मेजवानी दावत असणारे, दावत कबूल करतो का पाहिजे. वकास कशा प्रकारे चेंडू फेकतो पाहिजे. आता राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो वकास. स्ट्राईक केला रत्नदीप चौधरीला आपण पाहू शकता. फ्रीटचा चेंडू. पंचा आपण येतो इथे उंच 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 चेंडू स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून चेंडू चाललाय. हवाई सफर करत सीमाच्या पार षटकार. थँक्यू डीजे. त्याला योग्य प्रत्युत्तर दिलंय आपण पाहिले तर यावेळेला रत्नदीप चौधरीने. उस्मान पटेल देखील खेळणारे, मजा येईल मॅच मध्ये. तर बाग इलेव्हन तलोजा संघ देखील सहज हार मानणारा संघ नाहीये मैदानावर. पाठीराखे भरपूर प्रमाणात आले आहेत. वकास पुणे त्या गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो. स्ट्राईकला आपण पाहू शकतो रत्नदीप चौधरी. रत्नदीपच्या बारमधून फ्रीटच्या माध्यमातून एक षटकार आलाय. वकास हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून उंच 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 लांबच लांब वाईडिश लॉंग गॉन सीमा रेषे पार षटकार. तर तलोजा येथील आदरणीय इलाशेठ मुल्ला यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर. जयशेठ मात्रे खऱ्या अर्थाने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. या अपन व्यासपीठावर आपका इस सरजमी के ऊपर आगमन हो चुका है. आइए स्टेज के ऊपर आपका यहाँ पर स्वागत है. नाही गोमा सेटच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 1000 रुपये 2 तर मारले आहेत. मारले तर 1000 मिळतील. मच्छिंद्र पाटील सर पैसा कोणाला नकोय हो. हल्ली 1 जानेवारी पासून एक नवीन नियम देखील लागू होणार मच्छिंद्र सर, तो देखील आपण प्रेक्षकांना सांगू. खेळाडूंना नाहीये नक्कीच. म्हणजे आपण पाहिलं तर आता आपण भिकाऱ्यांना पण भीक देताना काही शहरांमध्ये दिले जाणार नाहीये, अन्यथा तुम्हाला आपण सजा देखील होऊ शकते. वकासने हेंड बदललाय. स्ट्राईक केला रत्नदीप. तिसरा येतो का पाहायचंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तर लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं यावेळेला. वकास आपण पाहिलं तर इथं भाग्यवान ठरलाय आणि पहिले तर कुठेतरी कम नशिबी ठरलाय. तो म्हणजे आपण रत्नदीप स्वतःवरती नाराज होतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावर ते पण पाहू शकता 51. अजय म्हात्रे किती चांगले गुणलेखन करतात बघा ना. वकास पण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण विशालला पाहू शकता. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. आज चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. उंच 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 लांबच लांब मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार.
चढवला जातोय. आतापर्यंत आपण बघितलं 21 धावा आल्या आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. 57. वकास पुणे गोलंदाजी मार्कवर दोन्ही बाजूने हल्ला चढवतो. पुणेचा पूल केलाय. धावंडी ग्राउंड. चेंडू चालला डीप स्क्वेअर लागला. अशा डीप मध्ये येतोय. चेंडूला फीड करतोय. मिसफील्ड झाले. 2 धावा मिळत आहेत. थोडासा दबाव बघायला मिळतोय. अली चांगली बॅकिंग देतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 59. एक चेंडू अजूनही बाकी म्हणजे विचार केला तर अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे. कारण दुपारच्या आपण बघितले तर 12:35 म्हणजे अजय माहिती आहे प्रेक्षकांना आईस्क्रीमचा टाइम झाला आहे. भोजनाचा टाइम झाला आहे. जेवल्यानंतर काही काहींना स्वीट खायला लागतं. फुलटॉस आहे. ऑन साईडला पाठवून दिलं यावेळेला. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून पॅरलल फ्लॅट सपाट षटकार. तर निश्चित स्वरूपात अतिशय दमदार फलंदाजी बघायला मिळतो. विशाल चिंद्रंकर त्यांचे खऱ्या अर्थाने पिताश्री विजय शेठ चिंद्रंकर सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. या पण व्यासपीठावर मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे प्रॉपरेटर गोवर्धन शेठ पालेकर येथे क्रिकेट त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत प्रमोद म्हात्रे वलवली दादा या आपण व्यासपीठ आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. मी जयेश म्हात्रे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते पिसारवे गावातील सुप्रसिद्ध उद्योजक गणेश दादा म्हात्रे साहेब या शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. आपल्या शुभ हस्ते राजकीय क्रीडा शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांचा समाजामध्ये आदर सन्मान केला जातो असे दमदार व्यक्तिमत्व कनक एंटरप्राइजेस आदरणीय श्री राजेश महादेव पिसारवे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. की खऱ्या अर्थाने मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाते सुमनांजली. स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि राजेश शेठ तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. हा क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा. मैदानाकडे वळणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे बालू पाटील सरांकडे. थँक्यू एमडी सर. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतं आणि मैदान आपण व्यासपीठावर तुम्ही आहात. तर राजेश महादेव साहेब यांच्या वतीने पिसारवे स्पर्धेसाठी 3001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही चैतन्येश्वर मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. कारण स्पर्धा म्हटली ना तर प्रत्येकाचा हातबळ पाहिजे. खारीचा वाटा पाहिजे. आपण तर वकाच्या या षटकात आल्या धावा 29. धावसंख्या धावफलकाती वलवली क्रिकेट संघ 65. पहिल्या सामन्यात आपण 35 झाल्या होत्या. 36 करायला नाके न आले ते पण त्यानंतर धावा आल्या आहेत. कारण खेळपट्टी आता टणक बनली आहे. खेळपट्टीवरती जो मास्टर होता तो आता निघून गेलाय. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येतोय अझर पटेल. नेहमी आम्ही पाहिले की हा सलामीची षटक फेकायचा पण अझर आता शेवट हा चेंडू ऑन साईडला पाठवून दिला उंच आणि खूपच लांब जातो का पाहिजे चेंडू. मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. हरिचंद्र चौधरी देखील आपण त्यांचे पिताश्री कॅप्टन होते. म्हणजे घरातून क्रिकेटचा वारसा जपला जातोय. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 71. अझर एज आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. चेंडू बघा पडल्यानंतर थोडासा डायवर्ट देखील होतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 72. आता स्ट्राईक एंडला विशाल आलाय. विशालने काय जबरदस्त दोन्ही बॅटरमध्ये खूप चांगली भागीदारी झाली आहे. तब्बल ती भागीदारी आपण पाहू शकता यावेळेला. आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे आम्हाला ऑपरेटर सांगतीलच किती धावांची भागीदारी झाली आहे. 45 धावांची भागीदारी. टाय होऊन जरा 2 बॅटरसाठी. चेंडू पुलकाचा वेग प्रचंड आहे अजरकडे. डॉट चेंडूची समाप्ती ते बऱ्याच वेळानंतर ना डॉट चेंडू दादा दिसतोय. आता चेंडू बाक्यात फक्त आणि फक्त आपण शेवटच्या षटकातील अझर पटेलचे 3 चेंडू बाक्यात. पहिला चेंडू षटकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक. पलटवार रटप ऊर्ध्वकडे मार्ग होतो स्ट्राईकला विशाल. हा चेंडू पाठवून दिला पूलच्या माध्यमातून. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. मच्छिंद्र पाटील सर आपण बघितलं ना खेळाडूंपेक्षा एमडी सरांनाच घाई जास्त आहे. त्याने बाळू पाटील 50 धावांची पार्टनरशिप टाय होऊन जाते 2 बॅटरांसाठी. काय भागीदारी केली जाते. माहोल गरम केला जातोय. मी कशीच म्हणालो दुपारचा सत्र आता 12 12:30 झाले आहेत. भूक लागली असेल खेळाडूंना पण मात्र या बॅटरला विशालला मात्र धावांची भूक लागली आहे. पुन्हा एकदा पाठवून दिला शपलोन स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मागून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार.
थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकर ती आपण पाहू शकता या वेळेला 84 संधी आली आहे विशालला. 2 चेंडू 2 षटकार मारल्यात. 57 धावांची पार्टनरची भागीदारी आवडली असेल, चांगलं क्रिकेट आवडलं असेल, टाळ्या होऊन देते 2 बॅटरांसाठी. 18 चेंडू 57. मच्छिंद्र पाटील, जसं आपण बघितलं ना आता मोबाईल मध्ये नेटवर्क फास्ट झालंय तसं क्रिकेट देखील फास्ट झालंय. आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेट खेल नाही बच्चों का जिसमें पसीना निकलता अच्छो अच्छो का. मैदानावर घाम गाळायला लागतं. मैदानावर तुम्ही घाम गाळले तर केतन म्हात्रे सारखे तुम्हाला 36 बाईक भेटतील अजय म्हात्रे, पण त्यासाठी मेहनत परिश्रम करावे लागणार आहे. घरात बसून तुम्ही सांगाल युट्यूबवर मॅचेस पाहतो, जमणार नाहीये. मैदानावर जा, घाम गाळा, मैदानात तुम्हाला काहीतरी बक्षीस मिळेल, क्रिकेट तुम्हाला काहीतरी देईल. मच्छिंद्र पाटील सर 35 धावांचं योगदान देतोय आपण. तर विशाल जबरदस्त बॅटिंग. दोन्ही षटकात वाकाच्या 29 आल्यात. इथे देखील धावा येत आहेत. अजर चेंडू यावेळेला आपण तर अपील केलं जात आहे. जोपर्यंत चेंडू पॉइंटला फीड होतोय, एक धाव कंप्लीट केले ते पंच लेगबायची खूण करतायत. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. पहिलं सत्र संपलंय. वलवली संघाने धावा कुठल्या तब्बल 85 आणि 86 धावांचं लक्ष असणार आहे. तर 86 धावा देखील पार होऊ शकत आहेत. उस्मान पटेलने जर चांगल्या बॅटिंग केली पॉवर प्ले मध्ये तर 17.2च्या सरसाने धावा करायच्या आहेत. पाचा इथून मात्र कोणता संघ सामना जिंकतोय, वलवली की बागेलीन तलोजा संघ, जाणण्यासाठी जाऊया दुसरे आमचे साथी समालोचक मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद. तर थँक्स बालू पाटील सर. इथे नाणेफेक केली जाणार आहे. श्री गणेश नावाली क्रिकेट संघाचे संघनायक आणि जय दुर्गा एकता 11 रोंजण संघनायक या नाणेफेकीसाठी उपांत्य फेरी मधली पहिली लढत. क्रिकेटचा आनंद घेत असताना गौरी स्पोर्ट अर्थात कुमारी गौरी राजेश काथारा हिच्या वाढदिवसा निमित्ताने खऱ्या अर्थाने नावाली गावामध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपण आजमावली. तिचे ऑर्गनायझर राजेश शेठ काथारा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली, आकाश शेठ काथारा, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली ते उपस्थित आहेत. या आपण विजयदादा चिंद्रंकर, प्रमोद म्हात्रे, हरिचंद्र चौधरी वलवली आणि मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस गोवर्धन शेठ पालेकर. दादा तुमचंही स्वागत आहे. या नाणेफेकीसाठी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. रोंजन विपक्ष नावाली क्रिकेट संघ. दानसर गावातील आमचे परममित्र आमिर दादा पोरजी यांचं आगमन झालेलं आहे. आमिर पोरजी या. चैतन्येश्वर क्रिकेट संघाच्या वतीने तुमचंही स्वागत आहे. संघनायक या चेतन आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नावाली क्रिकेट संघ. नाणेफेक इथे केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. गणेश शेठ म्हात्रे साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत. दादा या आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. उपांत्य फेरी अर्थात सेमीफायनल मधली पहिली लढत असणार आहे. नावाली क्रिकेट संघ नावाली क्रिकेट संघ बघा स्टेप बॉल अर्थात दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये निश्चित स्वरूपात त्याचा वापर केला जाणार आहे. गोलंदाजांसाठी एक सत्व परीक्षा असेल, अग्नि परीक्षा असेल. गोलंदाजांसाठी एक चांगली संकल्पना आहे. विनायक म्हात्रे, गणेश म्हात्रे असतील, विशाल खऱ्या अर्थाने मयूर तुमचं कौतुक करू आम्ही. एक चांगली संकल्पना आहे स्पर्धेमध्ये. संगणक घ्यायचे आहे आणि नाणेफेक गणेशदादा म्हात्रे साहेबांच्या शुभस्थिती केली जाणार आहे. सामना निश्चित स्वरूपात 6 षटकांचा असेल. एक षटक मात्र तुम्हाला टॅप बॉलचा यूज केला जाणार आहे. या दोन्ही क्रिकेट संघाला उपांत्य फेरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असणार आहे. हा दुसऱ्या खऱ्या अर्थाने बघा षटकामध्ये त्याचा वापर स्टेप बॉलचा केला जाणार आहे. हा नाणेफेकीचा कौल इथे नावाली क्रिकेट संघ श्री गणेश संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. लढत महत्वपूर्ण असणार आहे. एकंदरीत ही लढत तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून कितपत महत्वपूर्ण असणार आहे? खूप महत्त्वाचे आहे कारण आम्ही लास्ट टाइम चॅम्पियन झालो होतो. अजून एक स्टेप जवळ येऊ हा सामना जिंकला तर. नाणेफेक जिंकलेले आहे. उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने. निर्णय कोणता स्वीकारणार आहात? फिल्डिंग करू. शतरक्षण करण्याचा निर्णय ते स्वीकारलेला आहे. प्रतिस्पर्धी केतन नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करते. सामना 6 षटकांचा असणार आहे. एक षटक मात्र तुम्हाला सेकंड पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थाने स्टेप बॉलच्या माध्यमातून आपल्याला यूज करता येणार आहेत. ही संकल्पना आहे चैतन्येश्वर क्रिकेट संघाची. तुम्हाला कशी वाटली? संकल्पना चांगली आहे, नवीन आहे, पहिल्यांदा खेळतोय. गोलंदाजांची काय सत्व परीक्षा असेल त्या षटकामध्ये? हो नक्कीच. किती धावा बनवण्याचा तुमचा माणूस असेल 6 षटकामध्ये? 55. थँक्यू सो मच. तर नाणेफेक जिंकली नावाली क्रिकेट संघाने. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. रोंजन क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी बोलूया सामन्याकडे. मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंजन यांच्याकडे.
बहुत बहुत शुक्रिया बालू सर, बहुत बहुत शुक्रिया एमडी सर। चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर, काफी बड़ा लक्ष्य मैदान के ऊपर। वॉलीबॉल टीम ने छुआ रनों का आसमान, तलोजा टीम के लिए जीतना नहीं इतना आसान। क्रिकेट से बेपनाह मोहब्बत कर रहे सभी दर्शकों का इस मैदान के ऊपर हम स्वागत करते हैं। जो प्यार अपने 5 दिन में हमें दिया, उस प्यार को सराखों पर रखते हैं और चलेंगे लौट चल क्रिकेट की सदाबहार बेहतर रंगीन दुनिया में लौट चलना चाहेंगे। पर अली साकिन पर साथ में उस्मान पटेल, पहली गेंद बाउंस गेंद, अंपायर का इशारा, ये बिल्कुल इजहार के अंपायर ने वाइट का इशारा अंपायर के ओर से और 1 रन का इजाफा होता हुआ। गौरी स्पोर्ट वॉलीबॉल के हमारे राजेश जी कातर यहाँ पर आ चुका है, स्वागत है। जिनके जन्मदिन के शुभ अवसर पर विधायक प्रशांत दत्ता ठाकुर स्वयं वहाँ पर मौजूद थे, उनके जन्मदिन के शुभ अवसर पर बड़ी प्रतियोगिता खेली गई। आइए राजेश जी कातारा, स्वागत है आपका, जो इस टीम को हमेशा पैक करते हैं। गौरी स्पोर्ट वॉलीबॉल के पैकर्स, आइए हम आपका स्वागत करते हैं। पहली गेंद वाइड, इसके बाद फिर एक बार तैयार अली मैदान के ऊपर, बाउंस डिलीवरी, कितना कंधों का इस्तेमाल करते हुए शानदार गेंद को टेक ऑफ करते हुए और ये पाटा विकेट के यहाँ पर गेंदबाजी को यहाँ पर बहुत ही मददगार साबित होती हुई और बल्लेबाज को यहाँ पर चकमा देते हुए 86 रनों का लक्ष्य छूना मैदान के ऊपर। मैंने पहले जिक्र किया था कि वॉलीबॉल टीम ने छुआ रनों का आसमान, तलोजा टीम के लिए जीतना नहीं है इतना आसान। 100 रन उस्मान रहेंगे तो कम है, लेकिन उस्मान के आउट होने के बाद 60 भी ज्यादा है इस समय तलोजा टीम के लिए। इस बीच ये गेंद बढ़िया शॉट, इस समय अली के बल्ले से निकलता, बहुत ही बढ़िया शॉट, गेंद सीमा पार, सीधा 6 रन। संघाची सुरुवात दमदार झालेली आहे, परंतु मच्छिंद्र पाटील सर उस्मानची विकेट किती महत्वपूर्ण आहे बघा। गौरी स्पोर्ट वलवली क्रिकेट संघाने जर ती विकेट घेतली गोलंदाजाने, प्रभाकर शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने त्या गोलंदाजाला एका विकेटला 2000 रुपयाचं बक्षीस आहे। यस एमडी सर, अभी मैंने कहा था कि तलोजा के उस्मान मैदान पर है तो 100 रन भी कम है, उस्मान आउट हुआ तो 60 भी ज्यादा है इस मैदान के ऊपर। पटकी हुई गेंद थी, उछलती गेंद को उछलता जवाब देने की कोशिश, खिलाड़ी वहां पर मौजूद, ऋषि चौधरी गेंद के नीचे आसान सा कैच और पहली सफलता मिलती हुई रत्नदीप चौधरी को। पहला विकेट मैदान से बाहर, अली की पारी का खात्मा मैदान पर। लेकिन अली अपने पारी को संभाल नहीं पाया। पर गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा, गेंदबाज रत्नदीप चौधरी जिस अंदाज से गेंदबाजी कर रहा, पर गेंद को टेक ऑफ करे, बाउंस कर रहे, राइजिंग कर रहे और बहुत ही शानदार तरीके से अपने कंधों का इस्तेमाल करते हैं और बल्लेबाज के पारी का अंत हुआ। उस्मान अभी भी 9 साइड पर है, उस्मान ने स्ट्राइक क्यों नहीं ली, ये भी एक सवाल पूछा जाएगा मैदान के ऊपर, क्योंकि 86 रन बटोरने 5 ओवर के प्रतियोगिता में। तो 86 प्रतियोगिता की बात करेंगे तो 5 ओवर का मुकाबला बालू सर 17.2 के अवशेष रन बनाने, यानी कि प्रति गेंद के ऊपर 3 से अधिकतम रनों की आवश्यकता है। इसमें उस्मान का रहना कितना यहां पर आसान रहेगा उस्मान के लिए यह मुकाबला। तारीफ काबिल गेंदबाजी रत्नदीप चौधरी, ऑन साइड में पुल के यहां पर 1 रन जरूर मिलेगा। हाफ एंड जैक करते हुए खिलाड़ी वहां पर मौजूद है, सुयोग महात्रे यहाँ पर गेंद को उठाते, तब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन का इशारा यहाँ पर पूरा होता हुआ। टीम का स्कोर आगे जाकर बढ़ता हुआ, अली ने एक छक्का लगा, एक वाइड गेंद थी, अब बल्लेबाज ने 1 रन पूरा किया, टीम का स्कोर बनता हुआ यहाँ पर 8 रन। और उस्मान पड़ गया यहाँ पर सेकंड पर आने के बाद अपनान पटेल इस समय 9 साइड पर पारी संभालते हुए। देखना रत्नदीप के लिए पहला ओवर P1 का चैलेंजिंग हो सकता है। फुल टॉस गेंद ड्राइव के यहाँ पर गैप शॉट का चयन नहीं कर पाए उस्मान, 1 ही रन जरूर मिलेगा। आशीष पाटिल वहां पर गेंद पे नीचे आते हुए 1 रन का इजाफा होता हुआ। इक्का दुक्का शुरू की रफ्तार बढ़ती हुई, अली ने छक्के के साथ टीम की शुरुआत बहुत ही बढ़िया की, टीम का स्कोर आगे बढ़ता, फुल स्कोर में इजाफा और टीम का स्कोर यहाँ पर अजय बताते हुए 9 रन बिना किसी विकेट, 1 विकेट के नुकसान के ऊपर। शानदार गेंदबाजी, रत्नदीप अच्छे गेंदबाज है, हालांकि रत्नदीप चौधरी की बात करेंगे तो अच्छी गेंदबाजी इस वक्त मैदान पर करते हुए। Oh, rising delivery, fantastic and fabulous delivery. This is a good finish. ओवर का समापन, बहुत ही बढ़िया ओवर रहा पर, एक छक्का जरूर लगा इस ओवर से, लेकिन टीम का स्कोर यहाँ पर यानी कि न्यूनतम स्कोर नजर आ रहा है। टीम का स्कोर है 9 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 86 रन का लक्ष्य का पीछा करते हुए टीम का स्कोर यहाँ पर 9 रन, जीत के लिए 4 ओवर अब 77 रनों की आवश्यकता, यानी कि प्रति ओवर बनाने होंगे 19.25 के अवसर से। ऐसे में उस्मान की यहाँ पर अग्नि परीक्षा होगी, उस्मान की इम्तिहान की घड़ी होगी। अब उस्मान को मैं कहूंगा मैदान पर नहीं बल्कि आग के गोले पर चलना होगा इस मैदान के ऊपर। अग्नि परीक्षा का समय उस्मान के लिए। क्या उस्मान गेंदबाज को आसमान दिखाएंगे? क्या उस्मान तलोजा के सभी दर्शकों को खुश कर पाएंगे, या फिर इस मैदान से वॉलीबॉल टीम बड़ी आसानी के साथ जीत मुकम्मल करेगी? इसका फैसला करने वाला ये दूसरा P2 का ओवर होगा। स्ट्राइक खेमे रखी उस्मान ने और गेंदबाज की तलाश शुरू होगी और नए गेंदबाज आते हुए यहाँ पर ऋषि चौधरी।
उस्मान आसमान दिखाने वाला हमेशा रायगढ़ प्रीमियर लीग में क्या शानदार बल्लेबाजी की, लेकिन उस्मान 4 व्हीलर के रेस में थे, लेकिन बालाजी ने 2 रन चाहिए वो कैच छोड़ा और उस्मान उस प्रतियोगिता से बाहर निकले। वो कैच हम कभी न भूल पाएंगे रायगढ़ प्रीमियर लीग का, वो उस्मान के टीम के बालाजी ने छोड़ा हुआ कैच। देखना उस्मान क्या कल के मैदान पर 49 रन बनाए थे, इसी मैदान पर उस्मान ने ड्राइव किया गेंद को, और ये देखना विशाल वहां पर है और आसान सा कैच, उस्मान के पारी का खात्मा। यानी कि तलोजा के दर्शक समझ चुके हैं कि अब लौटने का समय आ चुका है। बिल्कुल जी हाँ, क्योंकि उस्मान के आउट होने के बाद तबाही मचती है मैदान पर और मैदान के बाहर भी खलबली मचती है। तर निश्चित स्वरूपात बघा ऋषीसाठी इथे एक सुवर्ण खऱ्या अर्थाने 2000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र वल्लभ गावातील एक आदरणीय अमन एंटरप्राइजेसचे मालक पीके शेड अर्थात प्रभाकर शेठ पाटील यांच्या वतीने खऱ्या अर्थाने इथे त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर करण्यात आलेला आहे। तलोजा गावातील सर्व ग्रामस्थ तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या कुटारी गावातील ग्रामस्थांच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत है। एमडी सर, उस्मान कितने बड़े खिलाड़ी, देखो मैदान को दर्शकों ने धीरे धीरे छोड़ना पसंद किया क्योंकि उस्मान का खेल बहुत ही बढ़िया रहता है। इस बीच ये गेंद अच्छी गेंद नहीं कहा जा सकती, गेंद टपा खाने के बाद बाहर की तरफ जाती भी अंपायर मनोज पवार सर का इशारा पर मैन फॉर उत्तरशी, वैसे 2 अंपायर हमारे देख पा रहे हैं। एक तरफ है हम सहस्रबुद्धे सर, एक तरफ है मनोज पवार सर, ऐसे 2 नामी अंपायर एसपी पैनल के हमें सहयोग करते हुए स्वागत है आपका भी। उस्मान ने निराश किया, नाराज किया, पर काफी दर्शक काफी नाराज है उस्मान के इस बल्ले से, बल्लेबाजी से। बल्ले का फेस तो जरूर खोला, खिलाड़ी वहां पर मौजूद, क्या मिलेगा कैच आशीष को? आशीष ने इस कैच को जरूर जमीन पर दान किया, लेकिन 2 रन से खासा फर्क नहीं पड़ेगा। 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा होता हुआ। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में मिले 3 रन, टीम का स्कोर बनता हुआ 12 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। उस्मान पटेल और अली पटेल के आउट होने के बाद इस मैदान के ऊपर वॉलीबॉल टीम ने गौरी स्पोर्ट वॉलीबॉल टीम में काफी उत्साह मैदान पर नजर आ रहा है। क्लीन बॉल, प्ले डाउन विकेट, बल्ले का अंदरूनी किनारा, एक और विकेट का नुकसान, तीसरा विकेट मैदान से बाहर, 9 के ऊपर तीसरा का झटका। बेहतरीन गेंदबाजी तारीफ करना चाहेंगे यहाँ पर ऋषि चौधरी की, लाजवाब गेंदबाजी, बहुत ही बढ़िया सटीक लाइन को बरकरार करते हुए और बल्लेबाज को जकड़ में रखते हुए गेंदबाज करते हुए। इस बार बढ़िया शॉट, गैप शॉट का चयन नहीं कर पाए खिलाड़ी वहां पर मौजूद। आशीष से वहां पर 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा यहाँ पर, इक्का दुक्का से काम नहीं चलेगा यहाँ पर। तलोजा दर्शक काफी नाराज है यहाँ पर, सभी का स्वागत है, सभी का स्वागत है तलोजा के हमारे सभी दर्शक जिनसे हम बेइंतहा मोहब्बत करते हैं, उन्होंने काफी प्यार दिया हमें तलोजा नाइट टूर्नामेंट में। इस प्यार को हम सराखों पर आज भी रखते हैं और सभी का स्वागत करते हैं। स्वागत है तलोजा के हमारे प्यारे प्यारे दर्शक। इस मैदान से अलविदा लेते हुए एक और विकेट का, जय चौधरी गेंद के नीचे थे, एक और विकेट का नुकसान हो सकता है और ये विकेट नंबर 14। अब कोई मजा नहीं इस मुकाबले में, कभी समय की औपचारिकता तो नहीं बची मैदान की, पर यह सवाल पूछा जा रहा है क्योंकि दर्शकों ने मैदान छोड़ना पसंद किया यहाँ पर। डीजे पाटील सर, तलोजा क्रिकेट संघाचं एका मागून एक फलंदाज बाद होताना आपण इथे पाहतो आणि त्यांचे प्रेक्षक बघा, समर्थकांची गर्दी हळूहळू इथे कमी व्हायला लागली खऱ्या अर्थाने। काय याबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल आपण? मैंने पहले ही कहा था एमडी सर कि जब तक उस्मान मैदान पर है 100 रन भी कम है, उस्मान आउट होगा तो 60 रन भी ज्यादा है तलोजा टीम के लिए, और ये कारण है तलोजा के दर्शक यहाँ पर उस्मान आले के आउट होने के बाद नहीं कर चुके हैं, लेकिन तारीफी काबिल गेंदबाज की ऋषि ने 4 सफलता अर्जित की इस ओवर में। क्या लाजवाब गेंदबाजी, काफी किफायती गेंदबाजी, उम्दा प्रदर्शन दिखाते हुए अजीमो शान ओवर का समापन किया। 2 ओवर का कैच समाप्त हुआ अजय मात्रा में बताते हुए बताओ स्कोरर टीम का स्कोर है 13 रन, पहले ओवर में 9 रन, इस ओवर में मिले महज 4 रन और 4 विकेटें प्राप्त की, यानी कि आधे से भी ज्यादा टीम मैदान से बाहर जा चुकी है। अगला मुकाबला देखना दोस्तों, मत भूलना, क्योंकि अगला मुकाबला होगा पहला सेमीफाइनल का मुकाबला। एमडी सर मैनेजमेंट देखिए यहाँ पर, दोपहर के बज चुके 1 और 1 बजे हम पहला सेमीफाइनल खेलेंगे।
यानी कि अक्सर मैंने 15 साल कमेंट्री की, लेकिन सेमीफाइनल के मुकाबले 4 बजे के बाद शुरू होते हैं। ये चैतन्य खुटारी का नहीं नहीं, बिल्कुल बिल्कुल, इसलिए तो चैतन्येश्वर टीम का यहाँ पर जिक्र करना चाहिए। हालांकि निश्चित रूप से आज सुबह पहली गेंद इस विकेट के ऊपर 10 बजे बिल्कुल पहली गेंद मच्छिंद्र पंडित सर फेंकी गई। आज सेमीफाइनल का मुकाबला यदि 1 या 1:30 बजे 2 बजे के पहले होता है तो इसका मतलब है कि यहाँ की कमेटी है ना, ये नियोजनबद्ध कमेटी है। जी हाँ बिल्कुल, युवा से सजी एक कमेटी है। मैं कहूँगा उनके अंदर जोश जुनून जज्बा भी काफ़ी है और काफ़ी एजुकेटेड सब ये हमारे युवा है खुटारी के, जिनके माध्यम से बहुत ही बढ़िया आयोजन हम देख पा रहे हैं। दर्शकों का शुक्रिया अदा करना चाहेंगे, जो प्यार आपने हमें 5 दिनों में दिया, उस प्यार को हम सरों के ऊपर रखते हैं और क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले सभी दर्शकों का इस मैदान पर हम स्वागत करना चाहेंगे। खुटारी का मैदान ऐतिहासिक मैदान है, कई खिलाड़ी उभर कर सामने आए इस मैदान से। यह ऐतिहासिक मैदान है, इस मैदान के ऊपर खेले जा रही प्रतियोगिता। बढ़िया शॉट पुल किया पर गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद, सुयो गेंद के नीचे, छठा विकेट मैदान से बाहर। 6 विकेटों का नुकसान। तलोजा टीम यहां से लगभग मैदान से बाहर होती नजर आ रही है और इस प्रतियोगिता से उनका यहां पर अस्तित्व समाप्त नजर आ रहा है। डीजे गावदेवी एंटरप्राइजेसचे मालक सन्माननीय विनोद शेठ चौधरी वलवली यांचं आगमन झालेलं आहे। विनोद शेठ, तुमचंही मनपूर्वक सरचे स्वागत आहे। अगला मुकाबला खेला जाएगा, कई भी मत जाना दोस्तों। पहला सेमीफाइनल का एनकाउंटर नंबर किया जाएगा एकता 11 रुंजन बनाम जय गणेश विष्णु स्पोर्ट नाबालिग के बीच में पहला सेमीफाइनल का मुकाबला। ओ डिफेंसिव स्ट्रोक, अजहर खेलना चाहते थे। अजहर एक नामी गेंदबाज है, लेकिन अजहर को आज काफी मार पड़ा। अंतिम ओवर में अजहर ने 20 रन दिए, जो कि एक दौर था। अजहर पटेल हमेशा P1 में गेंदबाजी करते थे एमडी सर, आज उनको अंतिम ओवर में गेंदबाजी की और 20 रन खर्च किए इस गेंदबाज ने, इसीलिए तो काफी महंगे पड़ा ये ओवर अजहर का। और 85 रन, क्या लाजवाब स्कोर बनाया यहाँ पर गौरी स्पोर्ट वलवली का। बहुत ही सराहना करना चाहेंगे, क्या लाजवाब बल्लेबाज की इस टीम ने और बहुत ही बड़ा स्कोर खड़ा कर दिया बीच मैदान के ऊपर। इस बीच ये देखिए पुल किया गेंद को, गेंद सीमा पार हो सकती है। जी हां, मिड के ऊपर से पहला छक्का इस सत्र का, इस ओवर का। पर 19 रन, मजा नहीं आया मुकाबले में यहाँ पर। हालांकि काफी उम्मीद थी इस मुकाबले को लेकर, चर्चा काफी गर्म थी, काफी गर्म चर्चा थी, लेकिन ठंडा कर दिया यहाँ पर खिलाड़ियों ने। ये गेंद किस्मत का चौका मिल सकता है। लेग फैटर ऑन हो चुके हैं और गेंद विकेटों के बीच रफ्तार से निकल दिया। अंपायर का इशारा सीधा 22 के तौर पर, बल्ले का बाहरी किनारा। यस, बीमर के लिए चेक किया जाएगा। जी हाँ, मनीष तीसरे अंपायर की भूमिका अदा करते हुए फॉर्चून इवेंट के माध्यम से तीसरी आंख से देखा जाएगा। यहाँ पर हमारे पास 2 आंखें अंपायर के मैदान पर, तीसरी आंख हमारे पास है और इस टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया जाएगा। दोस्तों अगला मुकाबला देखना ना भूलना। चिन्नू की शानदार बल्लेबाजी और उत्सव की अच्छी गेंदबाजी, तो नावाली की बहुत ही अच्छी गेंदबाजी। पिछले मैच में उन्होंने 35 रन बनाने दिए थे विपक्ष टीम को और 36 का लक्ष्य पार किया था। मजा आएगा। एक तरफ पे नावाली टीम की गेंदबाजी तो दूसरी तरफ रंजन टीम की बल्लेबाजी। फेयर डिलीवरी, यस फेयर डिलीवरी। मुकाबले को आगाज करेंगे। समय के औपचारिकता से बचा मुकाबला, कड़ी धूप में चलता हुआ ये बड़ा मुकाबला हो सकता था, लेकिन फिलहाल तो एक तरफा। ओ प्लेसमेंट करना चाहते थे, सही दिशा से गेंदबाज की, यहाँ पर गेंदबाज ने कोई मौका नहीं, बल्लेबाज के पास। डॉट की समाप्ति और का ऐलान समाप्ति का। टीम का स्कोर है 30 रन, जीत के लिए 23 रन टीम का स्कोर। जीत के लिए बहुत ही लंबा लक्ष्य, 86 का लक्ष्य और टीम का स्कोर है 23, यानी कि 12 गेंदे 62 की आवश्यकता, लंबा लक्ष्य। आज हमारे कमेटी बॉक्स में सीनियर समाजक हमारे बालू सर है, स्वागत है। मैन फ्रॉम सागाव हमारे एमडी गड़गे सर, जिनकी उंगली पकड़कर हमने उनका क्रिकेट के कमेंट्री में प्रस्थान किया था। स्वागत है आपका भी एमडी सर। काफ़ी बड़े मशहूर कमेंटेटर हमारे साथ है, सभी का स्वागत करना चाहेंगे। हमारे साथ बतौर स्कोर की भूमिका अदा करते अजय मात्रे, बहुत ही खूबसूरत कलम के साथ अपने स्कोर बोर्ड को सजाते हुए और हमें हर गेंद की जानकारी देते हुए हम आपका भी स्वागत करना चाहेंगे। दोस्तों अगला मुकाबला दिल थामे बैठना, 12 गेंदे शेष है। इस मैच में मजा नहीं है,
12 मिनट आपके पास है, 12 मिनट में आप ब्रेकफास्ट कर लीजिए। यदि खाना नहीं खाए तो खाना खा लीजिए। जो दर्शक यूट्यूब पर हमसे जुड़ चुके हैं उनसे हम अनुरोध करना चाहेंगे कि खाना नहीं खाए तो खा लीजिए, क्योंकि अगले मुकाबले में आपको पिट्टी को बांधना है और उड़ान के लिए तैयार होना है, क्योंकि 6 ओवर का मुकाबला होगा। 1 ओवर टैप बॉल इस्तेमाल किया जाएगा जो कि P1 में किया जाएगा, जो गेंदबाज की यहाँ पर अग्नि परीक्षा होगी इस मैदान के ऊपर। सही संकल्पना, पहली मर्तबा इस क्षेत्र में पहली संकल्पना खुटारी गांव की ओर से। 6 ओवर के मुकाबले हमने देखे पाड़ा के मैदान के ऊपर, जो हाल ही में प्रतियोगिता हुई, नाना सेठ ट्रॉफी, बहुत ही बड़ी प्रतियोगिता हुई। लेकिन यहाँ पर एक और संकल्पना, यानी कि 6 ओवर में 1 ओवर टैप गेंद का इस्तेमाल किया जाएगा। मजा आएगा यहाँ पर। शुक्रिया अदा करना चाहेंगे चैतुष्क क्रिकेट क्लब खुटारी का। बहुत ही बड़ी प्रतियोगिता इस मैदान के ऊपर, 5 दिन का क्रिकेट का मेला, लेकिन हल्ला बोल किया इस मैदान के ऊपर। क्या प्रतियोगिता हुई इस बार, चर्चा का विषय बनी है प्रतियोगिता। एमडी सर, हर नगर, हर घर, हर चौराहे और हर शहर में एक ही चर्चा, चैतन्य खुटारी ट्रॉफी की चर्चा हो रही है। काफी बड़ी ट्रॉफी यहाँ पर, और यूट्यूब के ऊपर भी काफी लोगों ने हमें सहयोग दिया, काफी लोग हमसे जुड़ चुके, दर्शक जुड़ चुके। स्वागत है आपका। आज फाइनल का डे, बहुत ही बड़ा दिन, और आज कौन बनेगा चैंपियन इसका जवाब मिलेगा हमें। ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, फ्लिक ऑफ द रिस्ट, खिलाड़ी मौजूद, और ये आसान सा कैच। कुणाल विशाल यहाँ पर कैच को लपकते हुए। बलू मजा नहीं यहाँ पर। उस्मान की बल्लेबाजी हम भी देखना चाहते थे, रायगढ़ प्रीमियर लीग में शानदार बल्लेबाज की। कल हम मौजूद नहीं थे यहाँ पर, 49 रन बनाया उन्होंने, लेकिन आज उनकी बल्लेबाजी हमें भी देखनी थी, लेकिन उस्मान कुछ नहीं कर पाया यहाँ पर। ठीक, तर इथे सन्मान्य गोविंद शालिक म्हात्रे खुटारी स्पर्धेला 5 से 1 रुपयासह देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल चैतन्येश्वर क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार व्यक्त करत आहोत। निश्चित खुटारी काफी बड़ा गांव है एमडी सर, यहाँ से इन्हें इस क्षेत्र की सोने की चिड़िया कहा जाता है। काफी पैसा है खुटारी गांव में, और प्यार, पैसे के साथ प्यार भी काफी मिला है हमें इस खुटारी गांव से। सभी का स्वागत करना चाहेंगे। हमारे राजकुमार मात्रे, नंद कुमार मात्रे, हमारे एकनाथ शेठ मात्रे, मुरलीधर मात्रे, सूर्यकांत मात्रे, हमारे गणेश जी मात्रे, सभी मात्रे परिवार का स्वागत करना चाहेंगे। हमारे मधुकर मात्रे होंगे इसमें, जयदास मात्रे हमारे, यानी कि बादशाह प्रकाश मात्रे, जयदास मात्रे, हमारे सभी का स्वागत करना चाहेंगे, जिनके माध्यम से क्रिकेट का वो दस्तूर अभी भी जारी रखा है इस मैदान के ऊपर। गर्गे सर, हम भी काफ़ी छोटे थे, स्कूल में थे, जब आप खाकी पैंट पहन के आते थे इस मैदान के ऊपर, ओपन टूर्नामेंट खेलते थे। इसी मैदान पर हमने सोनिया को देखा था, पारगांव टीम को देखा था इसी मैदान के ऊपर, जब हम काफ़ी छोटे थे। वो रिवाज अभी भी जारी रखा है इस प्रतियोगिता के माध्यम से, और ये हमारे लिए फ़ख्र की बात है मैं कहूँगा, क्योंकि इस प्रतियोगिता का हम भी हिस्सा बन चुके हैं। हमारे लिए भी इस प्रतियोगिता में शरीक होना बहुत बड़ी उपलब्धि है। स्वागत करना चाहेंगे सभी का। मजा नहीं है मुकाबले में, लेकिन गेट रेडी टू फाइट। अगला मुकाबला काफी बड़ा होगा। जय गणेश विष्णु स्पोर्ट नावाली वर्सेस एकता 11 रंजन के बीच में सेमीफाइनल का पहला मुकाबला। इस बार समय की औपचारिकता बची मुकाबले में, कोई मजा नहीं इस मुकाबले में, हालांकि समय की औपचारिकता बची है, रस्म निभाई जाएगी। अंपायर लेग बाइज का इशारा करते हुए अजय बताएंगे कितना स्कोर हुआ अजय? 26। यस, और इस साल भी आइसक्रीम आपको दी जाएगी, ठंडा ठंडा कोल कोल। यस, बलू बताएंगे कितनी खानी है? हम नहीं बताएंगे बलू। मजा आएगा दोस्तों, बड़ा मुकाबला होगा। नवाली के हमारे, यदि नवनाथ सालों के इस मैच को देख रहे थे, स्वागत है नवनाथ सालों के आपका। बढ़िया स्ट्रोक ऑन द राइज खेला पर, गेंद सीमा पर लॉन्ग ऑन के ऊपर से एक और शानदार छक्का। डीजे को रुकाना चाहेंगे हम। ओवर का बाद समापन, 4 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 32, जीत के लिए 86 रन का लक्ष्य है। आप समीकरण बचेगा 6 गेंदे और जीत के लिए 54 रन की आवश्यकता। डीजे का भी शुक्रिया अदा करना चाहेंगे। फॉर्चून टीम हमारे साथ है 4 कैमरे के माध्यम से। यदि मॉनिटर हमें दिया होता तो और मजा आता फॉर्चून टीम, क्योंकि मॉनिटर होना चाहिए कमेंटर के पास, तब हम जाके सब मैदान का जायजा बताएंगे सबको। कोई बात नहीं, नेक्स्ट टाइम करना। डीजे हमारे सभी कमेंटेटर, हमारे सभी स्कोरर, सभी अतिथिगण, जिनके आने से प्रतियोगिता में शान और शौकत बढ़ते हैं, और जिन दर्शकों से हम बेइंतहा मोहब्बत करते हैं, उन दर्शकों का फिर एक बार प्यार सराखों पर रखते हैं, और सभी का शुक्रिया अदा करना चाहेंगे। चैतन्य क्रिकेट क्लब खुटारी आयोजित प्रतियोगिता हम देख पा रहे, बहुत ही बड़ा दिन आज का। 5 दिन की प्रतियोगिता देखते देखते अंतिम यहाँ पर चरणों में आती हुई, और आज बड़ा दिन है दोस्तों। आज कौन बनेगा चैंपियन, इसके जवाब ढूंढेंगे आज के इस प्रतियोगिता में। सुयोग मात्र गेंदबाजी में आते हुए 6 गेंदे बचे, चलो जल्दी कीजिए। 54 रन बनाना इतना आसान नहीं है, चलो जल्दी कीजिए प्लीज, क्योंकि अगले मुकाबले के लिए हमें तैयार भी होना है। 1 बज चुका है, 2 सेमीफाइनल और 1 फाइनल। वॉलीबॉल टीम, अगर आप जीतोगे तो आपको टाइगर के सामने खेलना है, इस बात पर गौर करें।
वो यहाँ पर यॉर्क व्हाइट डालने का इशारा ससरबुद्दे सर हमें बताते हुए व्हाइट का इशारा। अभी भी जरूरत है 53 रनों की 6 गेंदों में। तलोजा के दर्शक काफी उम्मीद में आए थे, लेकिन आज उनके उम्मीद के ऊपर पानी फेर दिया। देखना अगला मुकाबला किस प्रकार किया जाएगा, इसकी हम चर्चा करेंगे। बिल्कुल उसकी भी चर्चा काफी गर्म होगी क्योंकि मुकाबला सेमीफाइनल का होगा। ऋषि चौधरी गेंद के नीचे आसान सा विकेट, विकेट नंबर 8वां मैदान से बाहर। 2 विकेटें बची है और गेंदें बची यहाँ पर 5 माफ कीजिए और 52 की आवश्यकता। डीजे रुकना है आपको क्योंकि हमें मुकाबला समाप्त करना है, रस्म निभानी है, क्योंकि अगले मुकाबले के हम बिल्कुल तैयार होंगे। तो दोस्तों अपनी पेटी बांध लेना, उड़ान के लिए तैयार होना, क्योंकि अगला 1 घंटा एक सफर काफी लंबा होगा, आपके साथ बन जाएगा। कहीं भी मत जाना, अपने आगे आंखें जमाए रखना, इस मैदान के ऊपर बड़ा मुकाबला खेला जाएगा। एकता 11 रंजन बनाम जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नाबालिग के बीच में टॉस जीता नाबालिग टीम ने फील्ड करने का फैसला भी किया है और रंजन टीम को बल्लेबाज का मौका मिलेगा फिर एक बार। पिछले मुकाबले में रंजन टीम ने 5 ओवर में बनाए थे 66 रन। अब 6 ओवर का मुकाबला है, लेकिन नाबालिग टीम ने 35 रन पर रोका था। दागटी हुई टीम को ये भी नहीं भूलेंगे हम, क्योंकि उनकी गेंदबाजी काफी ताकत है, उनके गेंदबाज का यूनिट काफी बड़ा है। मजा आएगा खेल का। ये देखिए ऑन द क्रॉस खेलना चाहते थे, लेकिन अजहर के पारी का समापन हुआ। अजहर हालांकि गूंगे हैं लेकिन अच्छे गेंदबाज हैं, जुबान से बोल नहीं सकते, लेकिन उनकी गेंदबाजी अक्सर बोली है। जब भी तलोजा मैदान पर उतरी है तभी इसी गेंदबाज अली ने अजहर ने हमेशा पहला ओवर फेंका है, यानी कि कोटे के 2 ओवर हमेशा फेंकते थे अजहर। सबान गेंदें बची कुछ शेष, समय की औपचारिकता बची इस मुकाबले में। 4 गेंदें, 3 गेंदों का खेल शेष है। कड़ी धूप है और दर्शकों उम्मीद में है अगले मुकाबले के। टैप करने की कोशिश, चॉप किया गेंद को, डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी, गेंदबाज सुयो की ओर से। गेंदी बची अजय 2 गेंदी बची है केवल, और इसी के साथ ऐलान किया जाएगा इस मुकाबले समाप्ति का और अगले मुकाबले के लिए हम तैयार होंगे। नाबालिग टीम गेट रेडी, आपको फील्ड की रचना करनी है तुरंत, और रंजन टीम आपको बल्लेबाज को प्रस्थान करना है तुरंत। यस, प्लेसमेंट की जा रही है। टेस्ट क्रिकेट लग रहा है हम खेल रहे मैदान के ऊपर। हालांकि गाबा ट्रॉफी खेल रही है इंडिया, ड्रॉ हो गई वो ट्रॉफी, क्योंकि कल काफी बड़ा मजा आया था इस मैच में भी। और ये अंतिम गेंद इस सत्र की। टीम का रुका हुआ स्कोर अजय बताएंगे। 34, सिर्फ 34। और इसी के साथ नाबालिग गौरी स्पोर्ट नाबालिग टीम की बहुत बड़ी जीत। राजेश कातर, आपको भी बधाई जीत की, जो इस टीम के पैकर्स हैं, और टीम के कप्तान और सभी खिलाड़ी को जीत की ढेर सारी बधाई। थँक्स। इथे महादेव म्हात्रे, त्यात कुटारी, किसन शेठ म्हात्रे कुटारी, त्याचबरोबर विष्णू शेठ म्हात्रे आणि संतोष शेठ म्हात्रे कुटारी यांचं आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। आता जी लढत झाली बघा, गौरी स्पोर्ट गावदेवी